नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। नवरात्रीच्या आपणा सर्वांस खूप 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 शुभेच्छा। आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे, चौथी माळ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी तिळाच्या फुलाची माळ लावलेली आहे। सुरुवातीची जी पहिली माळ होती ती पानाची होती आणि दुसऱ्या दोन माळा आहेत त्या येलो फुलांच्या मी लावलेल्या आहेत, कारण की इथे तिळाची फुलं मिळाली नाहीत आणि आज मला ती तिळाची फुलं ती मिळालेली आहेत, तर त्यामुळे चौथी माळ आहे ती आपण तिळाच्या फुलांची लावलेली आहे। कारण गावाकडे सगळ्या माळा असतात त्या शक्यतो तिळाच्या फुलांच्या लावलेल्या असतात। तर इथे बघू शकता मी तिळाच्या फुलांची माळ लावलेली आहे आणि सर्वरही आपला खूप छान उगवलेला आहे। आरती झालेली आहे, तर आज आहे सवाष्ण पूजन, तर त्याची तयारी मला करायची आहे, त्यासाठी लवकर आरती करून घेतलेली आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे खीर बनवलेली आहे, ही आहे रताळापासून बनवलेली खीर आहे। आणि त्यानंतर मी नारळाची बर्फी बनवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे आणि ही रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। एकदम अप्रतिम अशी ओल्या नारळाची बर्फी तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। त्याचबरोबर इथं मिरचीचा खरडा केलेला आहे किंवा ठेचा बोलू शकता आणि हा 8-10 दिवस तुम्ही डब्यामध्ये भरून एक 3-4 दिवसासाठी बाहेर ठेवला तर राहू शकतो किंवा मग फ्रीजमध्ये ठेवला तर 10 ते 12 दिवस हा टिकू शकतो। तर अशा पद्धतीने बनवून ठेवला तर नवरात्रीमध्ये भाकरीसोबत खायला खूप छान लागतो आणि खूप छान बनला जातो। तर याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे, ती तुम्ही नक्की बघा। त्यानंतर बघा इथं मी थालीपीठ केलेलं आहे। आता थालीपीठचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही यूट्यूबला पाहू शकता। इथं वऱ्याचा भात बनवलेला आहे, त्याचाही भाताचा आणि आमटीचा दोन्हीचे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहे। तुम्ही चॅनलवरती गेलात तर तिथे तुम्हाला तो दिसेल आणि जे काही व्हिडिओ आहेत जे अपलोड केलेले नाहीत ते मी नक्की आता ह्या 2 दिवसात अपलोड करेन। त्यानंतर मी बटाट्याची भाजी केलेली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी। बघा छान भाजी होते आणि झटपट तयार होते। त्यानंतर वऱ्याची भाकरी करून घेतलेली आहे। भाकरी ही एकदम पातळ आणि छान होतात, तर तुम्ही तो व्हिडिओही नक्की बघा। आणि अप्रतिम अशी ही सगळ्या रेसिपी आहेत त्या झालेल्या आहेत। आता इथं मी भाकरी करून घेते। चला आता आपण भाकरी करून घेऊया। आणखीन 5-10 मिनिटात काय येणार आहे, सवासणी येणार आहे, तर त्यासाठी मी आता भाकरी करून घेते, म्हणजे पटकन कसं जेवायला वाढता येतं। आणि भाकरी खायला उपवासामध्ये सगळ्यांना खूप आवडतं। भाकरी आणि मिरचीचा ठेचा जर असेल तर जास्त थोडंसं खाल्लं जातं आणि पोट भरल्यासारखं वाटतं। चला आता सवासणी आलेल्या आहेत, तर आता आपण त्यांची पूजा करून घेऊया। इथं मी सगळ्यांना बसायला दिलेलं आहे व्यवस्थित आणि त्यांची आता पद्यपूजा करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेते। ह्या वेळेस मला 7 सवासणी भेटलेल्या आहेत, नाहीतर मग कधी कधी 5 सवासणी घालाव्या लागतात किंवा मग नाहीच भेटली तर एखाद्या वेळेस 1 सवाशीण घालावी लागते। तर इथं कसं असतं की 9 दिवस ज्यांचे उपवास असतात तर अशा सवासणी मिळणं खूप कठीण होतं आणि सगळ्यांच्या घरी सवासणी असतात, तर मग ते टायमिंग जुळत नाही। तर त्याच्यामुळे 9 सवासणी मिळत नाहीत, तर मग जेवढ्या मिळतील तेवढ्या घालून घ्यायच्या आहेत। तर ह्यावेळेस मला 7 मिळालेले आहेत, तर मी 7 सवासणी बोलून त्यांचं पूजन केलेलं आहे आणि खूप छान वाटतं सवासणी पूजन केल्यानंतर। परत अष्टमी आणि नवमीला कन्यापूजनही केलं जातं, तर त्याचाही आपला एक छोटासा व्हिडिओ येईल की कन्यापूजन कसं करते किंवा कसं केलं जातं, तर त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेन। आणि आता बघू शकता आपण इथं मी सर्वांचे पाय धुवून घेतलेले आहेत आणि पूजा करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने बाकीच्याही दोघी राहिलेल्या आहेत, तर त्यांचीही मी पूजा तशाच पद्धतीने करून घेणार आहे। बिना कांद्याचा हलवा, पुरी आणि काळ्या चण्यांची भाजीची रेसिपी नक्की आवर्जून बघा। खूप दिवसानंतर भेटल्यानंतर सगळ्या खूप खुश आहेत आणि सगळ्यांची बोलणं चालू आहे। तुम्ही बघू शकता इथं सगळ्यांची बडबड चालू आहे। इथं म्यूट केलेलं आहे त्यामुळे आवाज येत नाहीये। अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पुढची पूजा करायला घेऊया। चला आता ह्यांचेही पद्यपूजन झालेलं आहे आणि आता आपण पुढची ओटी भरायची आहे, तर ते पूजनही करून घेणार आहे। अशा पद्धतीने दरवर्षी मी पूजन करते, पण याआधी कधी व्हिडिओ बनवून टाकला नव्हता, तर म्हटलं ह्यावेळेस नक्की टाकूया। तर बघा अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण ओटी भरून घेऊया। अशा पद्धतीने मी सर्वांच्या ओट्या भरून घेतलेल्या आहेत।
ओटीसाठी जे आपल्याला जमल त्या पद्धतीनं आपण यांच्या ओटी भरायच्या आहेत. एक फळ, ओटी, आणखीन खणा नारळानं भरू शकता किंवा मग कुठली एखादी वस्तू देऊन त्याने ही ओटी भरू शकता. जे आपल्याला वाटेल की आपण देऊ शकतो तर त्या पद्धतीनं आपण सवाष्णींना ते ओट्यात घालायचं आहे. आता इथं बघू शकता ओटी पूजन झालेलं आहे, ओट्या भरून झालेल्या आहेत. म्हणजे आता आपण ताटं वाढायला घेतलेली आहेत आणि इथं ताटं तयार झालेली आहेत. तर इथं बघू शकता काय काय बनवलेलं आहे ते. इथं आमटी बनवलेली आहे, खीर बनवलेली आहे, थालीपीठ केलेले, भाकरी केलेली आहे, मिरचीचा ठेचा आहे, नंतर वऱ्याचा भात आहे, खिचडी आहे, त्याचबरोबर ओल्या नारळाची बर्फी आहे, पेढा आहे, आणखीन बटाट्याची भाजी आहे, वेफर्स वगैरे आहे, चिवडा आहे. अशा पद्धतीनं हे ताट भरलेलं आहे. खूप अतिशय सुंदर असं ताट दिसतंय, बघू शकता. आता आपण सर्वांसाठी जेवण वाढायला सुरुवात करूया. आता काही ताटांमध्ये खीर भरायची बाकी आहे, तर मी आता ती खीरही भरून घेते आणि सर्वांना एकदम जेवायला वाढून घ्यायचं. चला तर बघा आपली ताटं तयार झालेली आहेत आणि इथं सर्वांना जेवण वाढलेलं आहे आणि आता सर्वजण जेवायला बसलेली आहेत. खूप छान वाटलं, सगळ्या सवासणी आल्यात आणि व्यवस्थित त्यांचं पूजन वगैरे झालं. आणि हे पूजन झाल्यानंतर मग आम्ही सगळ्या जणींनी ठरवलं की असंच भवानी मातेचं इथं जवळ मंदिर आहे तर जाऊन दर्शन घेऊया, सगळ्या एकत्र जमलेलं आहे तर. आणि तसंच आम्ही मंदिरात गेलो. इथून एक 10-12 मिनटावरती आहे हे मंदिर आणि तिथे जाऊन मग देवीची ओटी वगैरे भरली आणि खूप छान दर्शन झालं. थोडीफार गर्दी होती मंदिरामध्ये, परंतु आता नवरात्र चालू असल्यामुळे सगळीकडेच सगळ्याच मंदिरांमध्ये, देवींच्या मंदिरांमध्ये गर्दी असते. तर बघा शकता इथं त्यांनी सगळ्या प्रकारचे म्हणजे देवीची रूपांचे फोटो लावलेले होते आणि हा खूप छान फोटो दिसतोय देवीचा. अशा पद्धतीनं आम्ही देवीचं छानपैकी दर्शन घेतलं सगळ्या जणींनी आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्याही एका ठिकाणी गेलेलो वनदेवीचं दर्शन घ्यायला. इथं तुम्ही बघू शकता वनदेवीचा फोटो नाही आहे, परंतु भवानी मातेचा फोटो मला काढता आलेला आहे आणि तो मी इथं टाकलेला आहे. आणि तिथेच एक मस्त अशी रांगोळी काढलेली होती, एकदम अप्रतिम अशी दिसत होती रांगोळी. इथं तुम्ही बघू शकता परत देवीचा फोटो दिसत आहे, एकदम मस्त अशी देवी दिसत होती आणि तिला नटवलं होतंही खूप छान. अशा पद्धतीनं आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या घरी गेले. खूप छान वाटलं, आजचा दिवस खूप छान गेला आणि आजची पूजाही खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला या रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या रेसिपींसाठी ज्या काही आधी मी रेसिपी टाकलेल्या आहेत उपवासाच्या, तर त्याही रेसिपी बघा आणि नवीन येणाऱ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.